किती छान वेगवेगळ्या रंगांच्या भाज्या, ताज्या भाज्या कट केलेल्या आणि त्याच्यामध्ये अगदी घरगुती मसाले, म्हणजे रंगांचे कुठलेही मसाले नाहीत. आलं लसणाचे काप, हिरवी मिरची, कोथिंबीर, फारच छान. थोडंसं पाणी घालूया. ह्याच्यातच द्या. बघा ह्याच्यात घाला. बस बस. घरामध्ये कुठे शेकोटी पेटवणार ना, हो, सगळा मग ते कार्यक्रम त्यासाठीच. धुराचा होऊन जाईल. हो, त्यासाठीच हा सोपा पर्याय आहे. पण समजा तुम्ही कुठे गावाकडे राहत असाल, तुमच्या आजूबाजूला शेत अवेलेबल आहे, अंगण आहे, मागे जरा विहिरीची जागा आहे, तर तिथे घ्या, हंडी आणा आणि ह्याच्यात चिकनचे पीस टाकले तर अजून छान. तुम्ही नका खाऊ, पण बाकीच्यांना खाऊ दे ना. झाकण लावायचं का? हो, आता लावूया. गॅस बंद करूया. वाफ जाईपर्यंत काही गप्पा मारूया. तुमच्या लाईफचा फंडा काय दीप्ती मॅडम? लाईफचा फंडा असं जे आहे ते एक्सेप्ट करायचं आणि पुढे चालायचं. आणि एखादा असा अनुभव जो प्रेक्षकांना म्हणा, गृहिणींना म्हणा, कामा नाही, म्हणजे कुठलाही प्रसंग आला ना तरी पण त्याने धीटाने उभं राहणं खूप महत्वाचं आहे. बरोबर. आणि आपली फॅमिली आपल्या सोबत असतेच नेहमी. बरोबर. आई वडील आणि आपलं कुटुंब हे खूप महत्वाचं आहे. त्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असला ना की मग सगळं काही सोपं होऊन जातं. ऑल इज वेल. येस. चला आता आपण झाकण उघडूया आणि चेक करूया की नेमकं काय झालंय आतमध्ये. आहे किती मस्त. हो 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 हो. हे असं कोरडच खायचं असतं का? हो, कोरडच. आता मी ना पानावरती काढतो बरं का. बरोबर. त्या भाज्यांचाही असा मस्त फ्लेवर आहे. वा. याच्यामध्ये आपण चवीसाठी काय घातलंय? फक्त मीठ, मीठ, आलं हळद, लसूण, आलं लसणाची पेस्ट आणि हिरवी मिरची. बेहतरीन. विलक्षण, फार सुंदर. अरे वा वा वा. मी पहिल्यांदा खाल्ला हा पदार्थ. अमेझिंग आहे. ह्याच्या सोबतीला काय असतं? भाकरी, भात? असं काही नाही. आमच्याकडे त्यावेळेस इडल्या काढल्या जातात. बरं. इडल्या खातो किंवा कोनफळाची, ते आपण जे यूज केले आहेत कोनफळ, त्या कोनफळाची खीरही केली जाते सोबत. पण ही सुकी भाजी आणि प्रत्येक घरोघरी ही बनवली जाते आमच्याकडे. मी तुम्हाला 100% सांगतो की स्वतः मी माझ्या घरी सुद्धा करून पाहणार. नक्की. उकड हंडी, विश्वास ठेवा, इतकी सुंदर लागतेय खायला. बरं, याच्यात गंमत अशी आहे, शिजवलं तर आहे पण त्याची ओरिजिनल चव मारलेली नाहीये. उकड हंडीसाठी लागणारं साहित्य आणि कृती पटकन लिहून घ्या. उकड हंडी. स्वयंपाकासाठी लागणारा वेळ 30 ते 45 मिनिटे. 4 ते 5 व्यक्तींसाठी लागणारे साहित्य: भाज्या सगळ्या मिळून एक मोठा बाउल, रताळं, शेवग्याच्या शेंगा, गाजर, जांभळा कंद, कोनफळ, वांगी, भिजवलेले हरभरे किंवा लाल चणे 1 वाटी, ओलं खोबरं 2 ते 3 चमचे, भिजवलेले शेंगदाणे 1 छोटी वाटी, मटार 1 छोटी वाटी, कोथिंबीर आवडीनुसार, मीठ चवीनुसार, गूळ 2 ते 3 चमचे, गोडा मसाला 2 चमचे, बारीक चिरलेलं आलं लसूण 2 चमचे, हिंग अर्धा चमचा, गरम मसाला 1 चमचा, ओवा अर्धा चमचा, पांढरे तीळ 1 चमचा, हळद 1 चमचा, केळीचं पान 1 मोठं पान, बारीक चिरलेली हिरवी मिरची 1 चमचा. कृती: प्रथम सगळ्या भाज्या मोठ्या तुकड्यांमध्ये चिरून घ्या. आता त्यात मटार, भिजवलेले शेंगदाणे, भिजवलेले हरभरे किंवा लाल चणे, ओलं खोबरं, कोथिंबीर, आलं लसूण, ओवा, बारीक चिरलेली हिरवी मिरची, गरम मसाला, गोडा मसाला, पांढरे तीळ, गूळ, हळद, हिंग, मीठ घालून सगळ्या भाज्या आणि मसाले एकजीव करून घ्या. आता एका बाजूला केळीच्या पानाचे तुकडे करून ते हलके शेकवून घ्या. आता कुकरमध्ये थोडं तेल घालून त्यात केळीचं पान लावून घ्या. आता त्यात भाज्यांचं मिश्रण घाला आणि थोडं पाणी घालून झाकण लावून 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्या. उकड हंडी खाण्यासाठी तयार.
तुम्हाला माहितीये, तुम्हाला आता सवय सुद्धा लागली असेल की प्रत्येक भागामध्ये आपण एका सुपर फूडची माहिती देतो जे तुमच्या घरामध्ये इझिली अवेलेबल असतं. पण घर की मुर्गी दाल बराबर. आणि अशी आजची घरची मुर्गी आहे विड्याचं पान. आरोग्यासाठी विड्याचं पान अत्यंत औषधी आहे. औषधी रत्न त्याला म्हणतात. पचन शक्तीसाठी वरदान. पान चावून खाल्ल्यामुळे तोंडामध्ये लाळ, ज्याला इंग्लिशमध्ये सलाइवा असं म्हणतात, ती जास्त प्रमाणात तयार होते, ज्यामुळे अन्नाचं पचन सुलभ होतं. पोट फुगणे किंवा गॅस होण्याच्या तक्रारीवरती विड्याचं पान अत्यंत गुणकारी ठरतं. जेवणानंतर विडा खाण्यामागे हेच तर मुख्य शास्त्रीय कारण आहे. शिवाय मुखशुद्धी होते. नैसर्गिक अँटीबॅक्टेरियल गुणधर्म त्याच्यात असल्यामुळे तोंडातील जंतू नष्ट होतात आणि दुर्गंधी घालवतात. अजूनही एक गोष्ट म्हणजे सर्दी आणि खोकल्यावरती आराम. कफ होत नाही. छातीत जर कफ झाला असेल तर विड्याच्या पानामुळे तो विरघळतो. कारण विड्याच्या पानाला थोडं गरम करून त्यावर तेल लावून शेक जर दिला तर आराम मिळतो. दीप्ती मॅडम, मला फार आवडलं तुम्ही इथे आलात आणि तुमच्याशी गप्पा मारायला मजा आली. पदार्थ तर फारच सुंदर होता. तुम्ही मगाशी पण उल्लेख केलात की पानमाळी समाज हा तुमचा समाज आहे, बरोबर? हो. प्रत्येक समाजाची एक खायची पद्धत वेगळी असते, अलंकाराची असते, पेहरावाची असते. काही समाजाची गाणी पण फार फेमस असतात. हो. की ज्या अर्थी तुम्ही शेताशी मळ्याशी निगडीत आहात, तुमची काही ठरलेली गाणी वगैरे असतील? तुम्ही बरोबर गेस केलेला आहे. आमच्याकडे शक्यतो शेतात जातात तेव्हा गाणी म्हटली जातात. दळण दळतो तेव्हा आपण सगळ्यांकडेच ती गाणी म्हटली जात्यावरच्या ओव्या असायच्या. आमच्याकडे मुख्यतः लग्न समारंभ जे आहेत त्यावेळेस खूप गाणी म्हटली जातात. मुलीला हळद लावण्यापासून ते होणारे नवऱ्याचे जे आई वडील आहेत त्यांना चिडवण्यापासून. तुम्ही आमच्याकडे कसा दुधाचा धंदा, पानवेलीचा धंदा, केळी विकणं हे सगळं आलं. तर हे धंदे हे जे व्यवसाय आहेत त्यावरती त्यांना ते चिडवलं जातं की एवढी वर्ष तुम्ही हे केलं, मग तुम्ही काय केलं, त्याचं काय आणलं. तर ते आमच्या भाषेत मी थोडंसं म्हणू. हो, थोडंसं काय, आम्हाला आवडेल. म्हणजे तुम्हाला ती बोली भाषा आमची समजेल थोडी थोडी कदाचित. किती छान. पण आवडेल तुम्हाला नक्की. प्लीज सादर करा. पाऊस पडला, शिकल झाला कोण्या दूधवाल्या हा, हांडा होळला कोण्या दूधवाल्या हा, हांडा होळला. आर विकास हांडा होळला तू न आवडी वहर, नोकरी केली विकास आवडी वहर, नोकरी केली. नोकरी करून काय र केलं विकास, नोकरी करून काय र केलं. मग विकास म्हणतो, नोकरी करून होण्यासारखी बायको मिळाली, तिला होण्याचा हार मिन केला, तिला होण्याचा हार मिन केला. असं सगळं केळीवरनं किंवा दुधावरनं असं म्हटलं जातं. पण किती मला गोड वाटतं हे सगळं की भोवताली घडणाऱ्या सगळ्या गोष्टींना महत्व देऊन त्यांना एकत्र बांधणं आणि आयुष्य आनंदाने जगणं, हाच तर उद्देश आहे, हो की नाही? फारच छान. वा वा वा. दीप्ती मॅडम, तुम्ही एवढा छान एक्सप्रेस होता, गाणं म्हणता, कविता करता, बोलताही छान. मग आज तुम्ही इथे आला, तुमचा अनुभव कसा होता सांगा जरा आम्हाला. मला खूपच, तुम्हाला आल्याच मी सांगितलं की मला खूप बरं वाटलं. आणि प्रत्येक गृहिणीची किंवा प्रत्येक बाईची इच्छा असते की आपण आपली पाककृती कुठेतरी करावी, कुठल्या तरी मंचावरती, आणि त्याला आपल्याला दाद मिळावी ही एका प्रत्येक सुगरणीची इच्छा असते. आणि आम्ही सारे खवय्येचा हा मंच सुगरणींना नेहमीच दाद देत आलेला आहे. त्यामुळे खरंच मी सांगते की आम्ही सारे खवय्येची पूर्ण टीम झी मराठी ह्यांना माझ्याकडून खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. पुन्हा पुन्हा येत राहा. आमच्या टीमची आठवण राहावी म्हणून हे